5:30 वाजताच्या दरम्यान मी शेती रानात आलो. इथं आलं की रेडको काय दिसत ना ते म्हशीचं. इकडे तिकडे हुडकलं मी, म्हणलं सुटलं असेल. पुन्हा थोडं अंधारा उजेड जरा उशिरा पडतो ना, पुन्हा बघितलं रक्त पाडलेलं दिसलं तिथं बांधलं तिथं. मग जरा मनात शंका आली, आता म्हणलं काहीतरी दुसरंच घडलेलं घटना. म्हणलं ठोसे असे मोठे मोठे होते ना, ते बिबट्याचे ठसासारखं वाटायला लागलं. रक्तही सांडलं होतं. असंच 500 फूट अंतरावर गेलो उसामध्ये, हुडकत गेलो आम्ही. पण भीती वाटायला लागली ना, घुसायची बी कोणाची बी डेअरिंग व्हायना. त्याच्यामुळे म्हैस बी आटली माझी, दूध द्यायना. लय टेन्शन आलंय मला तर आता. नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी नाथा सावंत. टेंभुर्णीपासून 3 किलोमीटर असलेल्या झिरपी वस्ती, कुटे वस्ती या ठिकाणी 11 तारखेला पहाटे म्हशीचं रेडको जे आहे, ज्यावरती बिबट्यानं हल्ला केलेला आहे. आणि तो जनावर जे आहे, या मागच्या बाजूला जर बघितलं तर या आता जाळी लावलेली आहे, परंतु या पाठीमागच्या बाजूला 2.5 ते 3 महिन्याचं जे असणारं म्हशीचं रेडको आहे, ते पाठीमागं उसात ओढून नेलेलं आहे. आणि बिबट्याचा वावर सध्या इकडे वारला, त्यामुळे शेतकऱ्यामध्ये भीतीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं असून जे जनावर आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं पाहिजे आणि त्यांना जाळी लावलं पाहिजे. जनावरांचे जे आहे, दुभती जनावर आहे, त्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं. आणि ज्या उसामध्ये किंवा ज्या ठिकाणी बिबट्या लपून बसलेला आहे, या ठिकाणी शेतकऱ्यांनी जर तिथं फटाके वाजवले किंवा तोफा उडवल्या किंवा लाईट लावली तरीसुद्धा जनावर येत नाही. इथं जे संबंधित वन अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी कॅमेरा लावला होता. आणि जे काही घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत, येथील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून इथला घटनाक्रम कशा पद्धतीनं होता आणि कशा पद्धतीनं बिबट्याने रेडकावरती हल्ला केला आणि तो रेडको मारलेला आहे. पण सध्या या भागामध्ये जरा भीतीचं वातावरण आहे आणि बिबट्याचा बंदोबस्त करावा, त्याला जेरबंद करावं अशी मागणी सध्या केली जाते. अधिक आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत येथील शेतकरी आहे, ज्यांच्या जनावरावरती म्हणजे ज्या म्हशीच्या रेडकावरती हमला बिबट्याने केला होता. बिबट्या होता का काय होता, आपण त्यांच्याकडे अधिक जाणून घेणार आहोत. आणि सचिन महाडिक आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगशील की कधी हमला केला होता, ही शेडला जाळी कधी मारली आणि हमला कधी झाला होता? हमला परवा दिवशी झाला. बर. पहाटे शेडला जाळी काल मारली, ती पहाटे हमला झाल्यामुळं. बर. इथून 5:30 वाजताच्या दरम्यान मी शेती रानात आलो. इथं आलं की रेडको काय दिसत ना ते म्हशीचं, वेल्याला पिल्लू काय दिसत ना. मग इकडे तिकडे हुडकलं मी, म्हणलं सुटलं असेल. पुन्हा थोडं अंधारा उजेड जरा उशिरा पडतो ना, पुन्हा बघितलं रक्त पाडलेलं दिसलं तिथं बांधलं तिथं. मग जरा मनात शंका आली, आता म्हणलं काहीतरी दुसरंच घडलेलं घटना. म्हणलं मग आम्ही 4-5 जण आम्ही इथं बोलवले वस्तीवरचे. मग 4-5 जण आम्ही त्या ठशावरनं बघत गेलो. कशाचं ठस होतं? ठसे असे मोठे मोठे होते ना, ते बिबट्याचे ठसासारखं वाटायला लागलं. रक्तही सांडलं होतं. असंच 500 फूट अंतरावर गेलो उसामध्ये, हुडकत गेलो आम्ही. पण भीती वाटायला लागली ना, घुसायची बी कोणाची बी डेअरिंग व्हायना. पुन्हा अजून 5-6 जण बोलवले. मग सगळेजण आम्ही आतमध्ये घुसलो, हुडकत. रेडको किती महिन्याचं साधारण? रेडको 2.5 महिन्याचं होतं. किती पंढरपुरी गावला रेडको होतं. बरोबर. साधारण काय किती नुकसान झालं असेल? त्याच्यामुळे म्हैस बी आटली माझी, दूध द्यायना. लय टेन्शन आलंय मला तर आता. बरोबर. वन अधिकारी काय म्हणाले? वन अधिकाऱ्यांनी पंचनामा केलंय. आता काय त्यांनी काल ट्रॅप लावला होता, ते रेडको असं आम्ही बाहेर काढलं होतं. पुन्हा ते आता ती चेकिंगला गेल्यात कुठं वन विभागाकडे. कॅमेरा पण लावला? हा, कॅमेरा लावला होता. साधारण काय परत कुठं दिसला का? आज कुठं दिसला का? ते नेलं ते ओढत नेले. हा, पण राहिलं शिल्लक राहिलं बी नेले. आता कुठं दिसलं का ते खाल्लेलं बिल्लेलं काय? तुकडं दिसतात तेवढं आणि केसात तुकडं दिसतात तेवढं, बाकी काय दिसत नाही. ते अजून उसात कुठं शिरायचं अजून गेला ना. हा, भीतीचं वातावरण आहे. हा, भीतीचं वातावरण आहे. दादा, कधी दिसला होता बिबट्या साधारण? बिबट्या काल संध्याकाळी दिसला होता कुटी वस्तीवर. आमच्या ते चांगदेव नाळे यांना. मग त्यांची गाडी अडवून चांगदेव नाळे माघारी पळाले आणि आम्ही मग तोफाही उडवल्यावर मग ते पसार झाला. साधारण काय शेतकऱ्यांच्या भीतीचं वातावरण आहे? शेतकऱ्याचं लय भीतीचं वातावरण झालेलं आहे इकडं. वन अधिकाऱ्यांना काय मागणं? वन अधिकारी म्हणले तोफाही उडवा, हे करा, बोलत जावा, मोटर चालू करायला जाताना, हे असं तसं त्यांना सांगितलेलं आहे. तर सध्या जर पाहिलं तर खरं तर शेतकऱ्यांमध्ये एकीकडे दुभते जनावर आहेत आणि त्यांना जे रेडकं आहे त्याच्यावरती बिबट्या हमला करतोय आणि बिबट्याचा वावर या परिसरात आहे.
बरेच दिवस झाला आहे, परंतु वन अधिकारी आहेत यांनी पण ट्रॅप लावावा, जाळे लावून त्याला जेर बंद करावं, जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. त्यामुळं जो बिबट्या आहे आणि बिबट्या आहे का नाही ते वन अधिकाऱ्यांनी तपासलेलं आहे, असा अंदाजे प्राथमिक माहिती मिळालेली आहे. तो बिबट्याच असण्याची शक्यता आहे. दादा काय सांगाल, कधी तुम्हाला बिबट्या दिसला होता आणि वातावरणामध्ये तुमची जनावर आहेत का तुमच्याकडे? आहेत ना. काय वाटतंय साधारणतः? काय नाही, बाहेर यायची सुद्धा भीती वाटायला लागली ना. माणसावर हमला करेल का? हो, शेतात काम करायला जायची सुद्धा पंचायत झाली. बरं, किती दिवसापासून आला इकडे भागात? आम्हाला 3 दिवस झाला आता हे आहे चालू. दिवस झाले. हो, 3 दिवसापूर्वीपासून आहे इथं. बरं, किती आहे तुमच्याकडे जनावर? जनावर आहे 2-4 आहेत का? होय. बरं, आता काय सोय केली त्यांची? जाळी बिळी काय नाही, जाळी फिळी असंच मारतोय किंवा बार फिर उडव असं सांगितलं काल म्हणल्यापासून, बार फिर उडवतो एखादा असं. बरं. हो, एवढं. तर अशा पद्धतीने इथले जे नागरिक आहेत, शेतकरी आहेत, ते भयभीत सध्या झालेले आहेत आणि एकच मागणी केली जाते की संबंधित शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्याची पण नुकसान भरपाई मिळावी आणि येथील जो बिबट्या जो टेंभुर्णीच्या परिसरात कुठं वावर आहे त्याला पण जाळे लावून किंवा पिंजरा लावून त्याला जेरबंद करावं, ही मागणी सध्या केली जाते. मी कॅमेरामन गौरव सावंतसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.